एक सरे तयासी दुसरे नाही मग शुभाशुभ नाही हर्षामर्ष अंगी जनार्दन जगी होऊनी ठेला विठ्ठल विठ्ठल संसारतीही केला पाठ मोरा नाही द्रव्यदारा दया चित्ती शुभाशुभ नाही हर्षामर्ष अंगी जनार्दन जगी होऊनी ठेला भीमा तीर निवासाय पंढरी पुरवासिने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमामि सद्गुरुं शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंद मीशमाळंदी वल्लभम योंथ प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यां शास्त्रचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं अतुलित बलधामं स्वर्ण शैलाभदेहं धनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुण निधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी कथारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता संसार तीही केला पाठ मोरा नाही द्रव्यदारा दया चित्ती शुभाशुभ नाही हर्षामर्ष अंगी जनार्दन जगी होऊनी ठेला हा कीर्तन सेवेसाठी गायलेला अभंग परब्रह्म मूर्ती भक्त भार्गव चूडामणी अज्ञान ध्वांत विध्वंसक जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा अज्ञानी महात्म्याचं लक्षण प्रतिपादन करणारा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे 3च चरणाचा आहे पण अभंग जरी लहानसा असला तरी तो अर्थाच्या दृष्टीने फार मोठा आहे आशय श्रीमंत असा हा अभंग आहे अभंगाचा सरळ अर्थ असा आहे महाराज म्हणतात की संसार ज्यांनी पाठमोरा केला ज्यांच्या चित्तामध्ये द्रव्यदारा नाही तो खरा महात्मा आहे संसाराला जे पाठमोरे झाले किंवा संसाराला जे अधोवदन होऊन बसले संसाराचा ज्यांनी त्याग केला रुसणं म्हणतो आपण त्याला महाराजांनी हाही शब्द वापरलेला आहे काळजीपूर्वक आहे का जरी वेळ कमी असला तरी कमी वेळेमध्ये मुद्द्याचं बोलतो आम्ही त्या व्यतिरिक्त व्यर्थ काही बोलणार नाही तुम्ही सगळे सुज्ञ जाणकार माणसं आहात विलंब झालेलाच आहे ऑलरेडी त्याकरता मी दिलगिरी व्यक्त करतो म्हणण्यापेक्षा क्षमा मागतो परंतु आता झालेला जरी विलंब आहे तरी या सगळ्यावर मी आता विलंब का झाला मला काय काय अडचणी आल्या त्या सांगत बसणं हा काही योग्य प्रकार नाही कारण वेळ झालेला असताना पुन्हा त्यातच वेळ घालणं हे काही बरोबर नसतं असो तर अभंगाचा अर्थ आधी आपल्या लक्षात घ्यायचा आहे महाराज म्हणतात की ज्यांनी संसाराला जे पाठमोरे झालेले द्रव्यदारा ज्यांच्या चित्तात नाही हे शब्द महत्वाचे आहेत दया चित्ती हे शब्द महत्वाचे आहेत आपल्याला द्रव्यदारा बरोबर जर एखाद्या जवळ दिसत नसेल तर आपण त्याला महात्मा म्हणतो त्याला बायको नाही त्याला पैसा नाही त्याच्याकडे तो महात्मा आहे पण एवढ्याने तो महात्मा न मानता त्या चित्तामध्ये जर नसतील मग तो महात्मा असतो
दया चित्ती हे शब्द महत्वाचे. आणि ज्याला शुभाशुभ हर्ष अमर्ष या द्वंद्वापासून जो मुक्त आहे असा तो खरा महात्मा, त्याला ज्ञानी म्हटलेला आहे. कबीरांनी फार सुंदर शब्द वापरलेले आहेत की हद तपे सो अवलिया, बेहद तपे सो पीर, हद बेहद दोनों तपे तो उसका नाम फकीर. फकीर म्हणजे संत. फकीर शब्दाचा अर्थ आहे साधू संत. तिकडे जैनांमध्ये ज्याला अरहत म्हणतात, बुद्ध तत्वज्ञानामध्ये बोधिसत्व वगैरे या संकल्पना आहे. तसा संत फकीर हे शब्द तसे एका अर्थाचे आहेत. फकीर शब्द फार सुंदर आहे. तो द्वंद्वातीत जो आहे त्याच्यासाठी वापरलेला आहे. हद बेहद दोनों तपे तो उसका नाम फकीर असा जो आहे. शुभाशुभ नाही हर्षा अमर्ष अंगी आणि शाळा सर्वत्र जनार्दनाचाच प्रत्यय येतो. जनार्दन जगी भूमी ठेला, ज्याने सर्वस्व देवाला अर्पण केलंय, ज्याने देह देवाला अर्पण केलेला आहे, तयासी दुसरे नाही मग असा जो आहे. या 3 चरणामध्ये सांगितलेली जी लक्षण आहेत त्यांचा आपल्याला आपल्या निर्धारित वेळेमध्ये चिंतन करायचंय, त्याचाच मागोवा घ्यायचा आहे. विठाला विठाला अभंगावर आपल्याला लवकरच त्या निरूपणाकडे वळायचे. तत्पूर्वी 2 मिनिटांमध्ये कार्यक्रमासंबंधीची प्रस्तावना अशी आहे की या ठिकाणी आपला हा जो कार्यक्रम सुरू आहे संताबाई मंदिर कलशारोहण आणि सभागृहाचं लोकार्पण, हा लोकार्पण सोहळा आहे, कलशारोहणाचा सोहळा आहे. आणि या निमित्ताने रामकथेचं हे आयोजन आहे. रामकथा ज्यांच्या मुखातून आपण ऐकत आहात ते आमचे परमश्रेय परम आदरणीय हरिभक्तीपरायण गंगाधर महाराज मुंढे महाराजांचा आमचा जुनाच परिचय आहे. या भागातही मी काही तसा नवीन नाही, तुमच्या गावासाठी नवीन आहे. फक्त तुमच्याकडे मी आलेलो नाही. परिसरामध्ये माझ्या पाठीमागे उभे असलेले प्रसिद्ध गायक आणि आमचे परममित्र आदरणीय घुगे महाराज, राजू बुवा घुगे, राजकुमार घुगे सर, संगीत रत्न आहेत. ते अतिशय सुंदर अशा पलीकडे त्यांचे क्लासेस चालतात. गुरुजी शाळेवरही आहेत आणि अन्य सर्व गुणीजन मंडळी आहे. आता सगळ्यांची नावं मला माहीत नाही. सगळ्यांना मी मनोमन नमस्कार करतो. आणि उपस्थित तुम्ही सर्व श्रोतृवृंद मंडळी, अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे. कार्यक्रम मला वाटला अंबरवाडीमध्ये, कारण मी अंगलगावला यापूर्वी आलेलो आहे एकदा, खूप वर्षापूर्वी कथा केलेली आहे. तेव्हा अंबरवाडीमध्ये येण्याचा, या मार्गे हंडीला वगैरे कथेला जाताना आम्ही हे गाव बसमधून पाहिलेलं होतं. आणि आज प्रत्यक्ष येण्याचा आयोग ज्यांच्यामुळे आलेला आहे ते हरिभक्तीपर्यंत आपले साऊंड सिस्टीमवाले माऊली राजू जाधव यांच्या माध्यमातून हा कार्यक्रमाचा योग आहे. आता 2 दिवसापूर्वी त्यांचा फोन आला आणि आता 2 दिवसापूर्वीच आमची कथा संपली. 1-2 दिवस विश्रांतीसाठी आम्ही ठेवतो मुद्दा, परंतु ते म्हणाले या. आणि हा योग पुन्हा विठ्ठलरावजी घुगे यांच्या संबंधाने आणि राजूबांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा हा योग आहे. अतिशय सुंदर कार्यक्रम, मंडप आणि साऊंड सिस्टीम, एकंदरीची प्रकाश व्यवस्था, समोर मारुतीरायाची सुंदर प्रतिमा आणि हे व्यासपीठ, एकंदरीत अत्यंत सुंदर वातावरण आहे. मृदंगाचार्य महाराज आणि सर्व मंडळी आणि श्रोते मंडळी. मराठवाड्यामध्ये आमचे गुरुजी नेहमी सांगत की मराठवाडा ही भजनाची भूमी आहे. मराठवाडा भजनासाठी प्रसिद्ध आहे आणि विदर्भ भोजनासाठी. बस, विदर्भामध्ये भोजन आणि मराठवाड्यात भजन, त्याला चॅलेंज आहे. त्यामुळं मराठवाड्याच्या या मातीमध्ये आपण आलेले असल्यामुळं परमार्थाविषयी सामान्यतः सगळ्यांना आपण घराघरामध्ये हे संस्कार आहेत. इकडे वेगळं सांगायची गरज नाही. आणि त्यामुळं इकडे नथुराम बाबा केहाळकर असे महात्मे, जवळच ईश्वरसिंह महाराजांचा समाधीचं सुंदर स्थान आहे. या सगळ्या वातावरणामध्ये हे सानिध्य आहे सगळं आपल्याला. आणि म्हणून अशाच महात्म्याविषयी बोलावं या दृष्टिकोनातून हा अभंग आज निवडलेला आहे. फार काळजीपूर्वक आहे का, कदाचित तुम्हाला थोडं रुक्ष वाटू शकेल, कारण चिंतनाचं माणसाला अलीकडे ऐकावं वाटत नाही. हास्य विनोदामध्ये वेळ गेला तर बरं वाटतं. हास्य विनोदाचं सुंदर कीर्तन माणसं म्हणतात छान झालं कीर्तन, रात्री महाराजांनी फार हसवलं. हसवणारा महाराज नाही, तो स्टँडअप कॉमेडियन असतो. उभा उभा ही कॉमेडी चालते. विनोदाचं वावडं नाही, हसण्याचं वावडं नाही, हसू नये अशा मताचाही मी नाही. आणि मीच काय, मी स्वतःच हसत असतो नेहमी. परंतु आध्यात्मिक माणसाने सदैव गंभीरच असलं पाहिजे असंही समजण्याचं कारण नाही. काहींचा हाही समज आहे, आध्यात्मिक माणूस आहे ना, काय चिल्लरपणा करता तुम्ही, हसता कशाला असं. आध्यात्मिक माणसाने मग असा 12 वाजल्यासारखा चेहरा करून ठेवावा सतत, असं आपल्याला मनामध्ये हे घर केलेलं आहे आपल्या. असे काही नाही. मग काय, प्रसंगोपात तारतम्य भाव साधू संत महात्मे ठेवतात. काही महात्मे तर महात्मे आहेत पण सतत हसत राहतात. विनोद, आता तुम्हाला अलीकडचं उदाहरण सांगायचं तर आता वृंदावनामध्ये प्रसिद्ध असलेले साधू हित प्रेमानंदजी महाराज सदैव बोलतात आलेल्या लोकांबरोबर, पण हसत हसत बोलतात. फार गंभीर राहणं पण काही हे नाही.
पण ज्ञानी म्हणवायचं असेल तर समाजात असं झालंय, ज्ञानी म्हणवायचं असेल तर असं बोला जे लोकांना कळत नाही, किंवा बोलूच नका. हे दोन पर्याय. नाही बोलले तर लोक म्हणतील विद्वान माणूस.